विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी या अश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या शिवाजीनगर येथील महामाया बुद्धविहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे. आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आज काल आणि आज असं 2 दिवस अश्विन पौर्णिमेचा हा पर्व आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा वृषावासाचा पवित्र असा कालावधी 3 महिन्याचा असतो. हा 3 महिन्याचा कालावधी आज या दिनापासून संपन्न होत आहे. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये भिक्खू संघाचा वर्षावास असतो, भिक्षूंचा वर्षावास असतो आणि जिथे भिक्षू वास्तव्य करतात तेथील श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना भगवंताचा अनमोल असा उपदेश भिक्खू संघ 3 महिन्यापर्यंत देत असतात आणि 3 महिन्याच्या नंतर ऐच्छिक रूपाने भिक्षू वास्तव्य करत असतात किंवा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्वत्र लोकांमध्ये परिभ्रमण करत असतात, लोकांमध्ये फिरत असतात. वर्षावास संपल्यानंतर तिथे कुठल्याही प्रकारचं बंधन राहत नाही की विहारामध्ये राहिलं पाहिजे किंवा नाही राहिलं पाहिजे. तो आपल्या स्वइच्छेचा भाग असतो आणि त्यामुळे आज बघा आपल्या या जळगाव शहरामध्ये वाघनगर या परिसरामध्ये धम्मस्कंद बुद्धविहारामध्ये आज आमचा कठीण चिवरदान समारंभ संपन्न झाला. सर्व माता भगिनी तिथे आल्या होत्या आणि तेथील उपासकांनी 3 महिन्यापर्यंत चांगल्या प्रकारे धम्माचा लाभ करून घेतला. त्याचप्रमाणे जिथे जिथे श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांनी निमंत्रण दिलं तिथे तिथे आम्ही देशनेसाठी कार्यक्रमासाठी गेलो. विशेष रूपाने दर रविवारी सुगत तथागत महाविहारामध्ये उपोषित शिबिर होत होते. दर रविवारी तसं उपोषित शिबिर दर संडेलाच येत होतं असं नाही आहे, परंतु एक संस्कृती कायम राहावी यासाठी रविवारी बऱ्याच लोकांना सुट्ट्या असतात आणि त्यामुळे दर रविवारी सुगत तथागत महाविहार चोखामेळा या ठिकाणी या 3 महिन्यापर्यंत उपोषित शिबिर राबवण्यात आले होते. आणखी 2 शिबिर आहेत. पुढच्या 20 तारखेचा एक संडे आहे आणि त्यानंतर 3 तारखेला पुन्हा समारोप आहे. मधामध्ये आणखी एक 27चा संडे आहे वाटते, बहुतेक 20 आणि 27. त्यानंतर 3 तारखेला समारोप आहे. या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास 12 उपोषित शिबिर झाले.
तुम्ही किती केले? ताई एक आल्या. तुम्ही बाकी? आम्हाला काय माहीतच नाही म्हणा. आम्हाला काय निमंत्रण पत्रिका भेटलीच नाही. नाही, नाही. निमंत्रण पत्रिका, मूळ पत्रिका भेटली नव्हती का? मूळ पत्रिका काही भेटली नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय आले नाही. आहे की नाही? तर बघा, एवढी मोठी चांगली संधी होती तुम्हाला. आहे की नाही? वर्षावासामध्ये वेगवेगळ्या विषयावरती धम्मदेशना श्रवण करण्याची संधी असते आणि संधी पुन्हा पुन्हा जीवनामध्ये येत नाही. आहे की नाही? संधी ही पुन्हा पुन्हा जीवनामध्ये येत नसते. संधी एकदा गेली का पुन्हा काही येत नाही. आणि कुशल कर्म करण्यासाठी, पुण्यकर्म करण्यासाठी भगवंत असे म्हणतात की तुम्ही घाई केली पाहिजे, त्वरा केली पाहिजे. कारण कुशल कर्माची घाई जर आपण करत असेल, पुण्यकर्माची आपण घाई करत असेल, तर आपल्या जीवनामध्ये अनंत पुण्याचा संचय आपण करत असतो. आपली घाई कशासाठी असते? कशासाठी असते? नळाला पाणी आलं की चला घाई घाई. आहे की? नळाला पाणी आलं का घाई, स्वयंपाकाची वेळ झाली का घाई, भांडे घासायची वेळ झाली का घाई, ना कुठं कामाला जायचं का घाई, ट्रेनमध्ये बसायचं का घाई, गाडीमध्ये बसायचं का घाई. आपली घाईच घाई असते. म्हणजे जे काम करण्यासाठी त्वरा करावी लागते, घाई करावी लागते, अशा प्रकारच्या कामासाठी बघा आपण काही घाई करत नाही. आणि ज्या कामासाठी घाई करायची नसते त्या कामासाठी आपण घाई करत असतो. मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात की पुन्हा पुन्हा संधी जीवनामध्ये बघा येत नाही. आता उद्या भुसावळला सुमंती संबंधींचा वर्षावा समारोप आहे. त्यानंतर आम्ही तुमचं जळगाव सोडणार आहोत. तर पुढच्या वर्षी भेट झाली तर येऊ, म्हणजे 3 तारखेला कार्यक्रमाला येणार आहे. कारण धम्मप्रचार आणि प्रसार करणं अत्यंत गरजेचं आहे. वेगवेगळ्या भागामध्ये धम्मदेशनेसाठी आम्ही जात असतो. तुम्ही सर्वजण आपल्या चॅनलवरती धम्मदेशना श्रवण करताच. आपण सुद्धा अत्यंत धार्मिक आहात. नेहमीच बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी आपलं कार्य खूप मोलाचं आहे, योगदान आहे. आणि त्यामुळे जिवंतपणा आपल्यामध्ये असला पाहिजे. जिवंतपणा जर आपल्यामध्ये असेल, वर्षावा संपला म्हणजे सर्व काही संपलं असं बिलकुल नसते. तर धम्म आचरण हे सतत केलं पाहिजे. धम्म आचरण हे सातत्यानं असलं पाहिजे. आणि कंटिन्यू जो जो मनुष्य धम्माचं आचरण करतो, धम्माचं अनुसरण करतो. आता सुंदर बघा आपलं कंपाऊंड सुद्धा झालेलं आहे. आता विहारासाठी आपल्याला प्रोटेक्शन झालं. आता हळूहळू आपल्याला विहाराचं काम सुद्धा करणं गरजेचं आहे. बुद्ध रूपाचं सुद्धा काम करणं गरजेचं आहे. बुद्ध रूप जर झालं तर आणखी सुंदर आपल्या या विहाराला पुन्हा जे आणखी सुंदरतेचं रूप येऊ शकते. ठीक ना, बुद्ध रूप आल्यानंतर किंवा विहाराचं काम सुद्धा आपल्याला सर्वांना करायचं आहे. त्यामुळे सर्वानुमते, सर्वाच्या सहमतीने आपण विहाराचं काम सुद्धा म्हणजे हातामध्ये घेतलं पाहिजे हळूहळू हळूहळू. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी आपल्याला हे सर्व प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म करायचं आहे. आणि त्यामुळे आपण संकल्प केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये धम्म आचरणाचा आपण संकल्प करावा. दान पुण्य कर्म करण्याचा आपण संकल्प करावा. सुखाने मार्गक्रमण करण्याचा आपण संकल्प करावा. जेवढे जेवढे काही चांगले संकल्प असतात, कुशल संकल्प असतात, आपल्या हिताचे असतात, आपल्या सुखाचे असतात, आपल्या कल्याणाचे असतात, जे संकल्प केल्यामुळे आपल्याला सुख लाभत असते, अशा प्रकारचे संकल्प आपल्या जीवनामध्ये आपण केले पाहिजे. आणि अशा प्रकारची संधी जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होते तेव्हा तेव्हा या संधीचा सदुपयोग आपण केला पाहिजे. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. नेहमी देशनेमध्ये तुम्ही सर्वांनी सुद्धा केलं असेल की संधी बघा जीवनामध्ये पुन्हा पुन्हा येत नाही. एकदा एक राजा असतो आणि तो राजा आपला राज्य कारभार करत असतो. त्याच्या राज्यामधील सर्व लोक अत्यंत सुखपूर्वक जीवन जगत असतात. राजा ज्या ज्या युद्धामध्ये जात असतो त्या त्या युद्धामध्ये तो विजयी होऊन येत असतो. आणि त्यामुळे राजा जेव्हा एकदा नगरामध्ये फेरफटका मारत असताना एक गावाच्या बाहेर एका लोहाराचं घर असते. राजा सुद्धा कधी कधी त्या लोहाराकडे येत असतो. कारण राजाच्या रथासाठी लागणारी जी चाकं असतात
चाक लोहार बनवत असतो आणि त्यामुळे तो लोहार राजाच्या परिचित असतो. जाताना राजा सुद्धा त्या लोहाराकडे जातो. त्या लोहाराकडे बघितल्यानंतर राजाच्या मनामध्ये थोडी दया येते. राजाला असं वाटतं की हा एवढ्या दिवसापासून एवढ्या वर्षापासून बघा अशाच प्रकारचं जीवन जगत आहे. मी जेव्हा केव्हा याला पाहतो याची परिस्थिती अशाच प्रकारची असते. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन राहत नाही, बदल राहत नाही, कारण निसर्गाचा नियम तर बदल आहे. परंतु याची झोपडी, याचं राहणीमान, याचं खानपान अगदी जशाच्या तसंच आहे. बघा काही काही लोक आपल्याला भेटतात तसे आणि आपण मग असं म्हणतो बोलता बोलता की तुझ्यामध्ये काही बदलच झाला नाही. 10 वर्षापूर्वी तुला बघितलं अगदी तसाच आजही दिसतो. काही काही लोक खाऊन पिऊन मोठे होतात, म्हणजे त्याच्यामध्ये बदल होते, परिवर्तन होते. काही लोक धनधान्याने म्हणजे पैसा अडक्याने बदलतात, काही लोक बुद्धिमत्तेने बदलतात, वेगवेगळ्या प्रकारचे लोक बदलत असतात. तर तो असा विचार करतो, त्याला बोलतो की तुझ्यामध्ये तर काहीच बदल नाही झाला, तुझं परिवर्तन व्हायला पाहिजे, तू बदलला पाहिजे. तर राजाच्या मनामध्ये बघा दया येते आणि दया आल्यानंतर राजा त्याला म्हणतो की मी तुला बक्षीस म्हणून देतो, कारण तू अनेक प्रकारच्या माझ्या रथाची चाकं बनवली आहे आणि त्या रथाच्या चाकाच्या द्वारा मी अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध म्हणजे जिंकलेले आहे. त्यामध्ये तुझा सुद्धा योगदान आहे, कारण तू एवढ्या प्रकारची चांगले सुंदर मजबूत असे रथाची चाकं जर निर्माण करून दिले नसते तर कदाचित मी युद्ध जिंकलो नसतो आणि त्यामुळे माझ्या यशामध्ये, माझ्या प्रगतीमध्ये, सुखकर राज्यकारभार चालण्यामध्ये कुठे ना कुठे तुझा तरी थोडाफार योगदान आहे, तुझंही सहकार्य आहे. आणि राजाच्या मनामध्ये बघा त्याच्या प्रती करुणा उत्पन्न होते, दया उत्पन्न होते आणि राजा असं म्हणतो की मी तुला एक चंदनाची बाग दान देतो, मी तुला एक चंदनाची बाग दान देतो आणि या चंदनाच्या बागेच्या द्वारा तू सर्व प्रकारे तुझं जीवन बदलवू शकतो. आणि म्हणून राजा त्याला बघा चंदनाची बाग दान करत असतो. आता लोहार असतो, लोहाराचं काम करणारा व्यक्ती असतो. चंदनाची झाडं छोटी छोटी असतात, त्या झाडांना तो मोठं करतो, झाडं मोठी होत असतात आणि झाडं मोठी झाल्यानंतर लोहाराचं काम काय असते, लोहाराला काय महत्वपूर्ण कार्य असते, कशाच्या भरवशावर तो काम करतो? आणखी लोहार बघितला तुम्ही? लोहार कशाच्या भरोशावर काम करतो? लाकडाच्या भरोशावर म्हणजे कोळशाच्या भरोशावर. आणि त्या चंदनाची झाडं बघा मोठमोठे होतात आणि चंदनाची झाडं मोठी मोठी झाल्यानंतर तो ती सर्वच्या सर्व झाडं तोडत असतो, त्या झाडाचा कोळसा बनवतो आणि आपली उपजीविका करत असतो. फार दिवसानंतर राजा पुन्हा त्या गलीने जात असतो आणि राजाला पुन्हा आठवते की अरे या लोहाराला आपण चंदनाची बाग भेट म्हणून दिली होती, बक्षीस म्हणून दिली होती, बघूया याच्यामध्ये काही परिवर्तन झालं का, काही बदल झाला का. आणि जेव्हा राजा त्याच्या दारावरून जातो तर त्याचं घर जशा तसं दिसते, त्याचे मुलं बाळ, तो त्याची परिस्थिती, त्याचं वागणं, त्याचं राहणं अगदी जशाच्या तसंच दिसते. राजाला आश्चर्य वाटते की राजाला असं वाटतं की अरे एवढी मोठी चंदनाची बाग मी याला दिली आणि याची परिस्थिती काही बदलली नाही. राजा त्याच्याकडे जातो आणि त्याला विचारतो की अरे तुझं परिवर्तन का नाही झालं, तू स्वतःला का नाही बदलवलं, मी तर तुला चंदनाची बाग दिली होती, त्या चंदनाच्या बागेचं तू काय केलं? तेव्हा तो म्हणतो की महाराज जेव्हा तुम्ही बाग दिली तेव्हा अगदी छोटे छोटे झाडं होते, त्या झाडांना मी पाणी दिलं, झाडे मोठं मोठं बनवले, झाडी मोठं झाल्यानंतर ते झाडं मी तोडले, त्या लाकडांना मी जाळलं, त्याचा मी कोळसा केला आणि माझी उपजीविका मी केली. आतापर्यंत बघा महाराज तुम्ही दिलेल्या लाकडामुळे मला कोळसा आणण्यासाठी मात्र कुठे जाण्याची आवश्यकता काही पडली नाही आहे. बघा मी अत्यंत सुखपूर्वक जीवन जगलो. राजा आपल्या कपाळावरती हात मारून घेतो, कारण चंदनाची बाग दिली होती राजाने. राजा म्हणतो भल्या माणसा, मी तुला एवढं अनमोल असं चंदनाचं लाकूड दिलं, चंदनाची बाग दिली आणि त्याचा तू कोळसा केला, त्या लाकडाचा तू कोळसा केला, तुला त्याचं महत्व नाही. तुझ्याकडे काही शिल्लक आहे का एखादं लाकूड वगैरे? तर तो शोधतो की लाकूड एखादं शिल्लक आहे का. लाकूड काय शिल्लक नसते,
पण नंतर त्याच्या बाजूलाच त्याची कुऱ्हाड पडलेली असते आणि या बहादराने त्या कुऱ्हाडीचा दांडा हा चंदनाच्या लाकडाचा बनवलेला असतो. तो म्हणतो की महाराज बघा एवढा दांडा शिल्लक बाकी आहे, बाकी काही शिल्लक नाही. तेव्हा त्या कुऱ्हाडीचा दांडा घेऊन राजा एका चंदनाच्या म्हणजे चंदनाचे लाकूड विकणाऱ्या व्यापाऱ्याकडे त्याला घेऊन जात असतो आणि घेऊन गेल्यानंतर तो लाकूड त्याला देतो त्या व्यापाऱ्याला आणि याची किंमत काय आहे ते सांग म्हणतो. चंदनाचं लाकूड असते बघा, त्याची किंमत भरमसाठ येते आणि त्याची किंमत आल्यानंतर पहिल्या काही क्षणापूर्वी राजाने कपाळाला हात लावलेला असतो, आता तो कपाळाला हात लावतो. त्याला असं वाटतं की एवढी मोठी बाग माझ्याकडे होती आणि मी तर तिचा कोळसा केला, त्या बागेचा मी कोळसा केला आणि राजाला म्हणतो की महाराज आता मला आणखी एक पुन्हा बाग द्या. राजाला म्हणतो महाराज आणखी मला पुन्हा बाग द्या. राजा म्हणतो पुन्हा पुन्हा काही संधी मिळत नाही, पुन्हा पुन्हा संधी काही मिळत नाही. तुला एकदा दिली होती, त्याचा सदुपयोग मात्र तुला करता नाही आला. त्या चंदनाचा तू कोळसा केला आणि तुझ्या जीवनाचा सुद्धा तू कोळसा केला, काही तुझ्यामध्ये परिवर्तन नाही आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये बघा संधी पुन्हा पुन्हा येत नाही, एकदा संधी एकदाच येत असते आणि त्यामुळे मिळालेल्या संधीचा सदुपयोग आपण आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि या सद्धमाचं अनुसरण करणे, या सद्धमाचं आचरण करणे, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी मी काय करू शकतो, मी कशा प्रकारचं योगदान देऊ शकतो, याचं सातत्याने आपण चिंतन मनन केलं पाहिजे. आज हा अश्विन पौर्णिमेचा दिन आहे, अत्यंत मंगलकारी असा दिन आहे. आज सिद्धार्थ बोधिसत्वाची मावशी अर्थात माता प्रजापती गौतमीने भगवंतासाठी बघा सुंदर कठीण चिवरदान आज दिलं होतं. कठीण चिवरदान होतं. त्याला कठीण का म्हटलं जातं आपण आपल्या देशनेमध्ये सांगितलेच आहे, कारण 24 तासाच्या आतमध्ये जे चिवर बनवलं जातं. काल कोण खीर बनवली, कोजागिरी लोक करतात पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा म्हणतात की नाही, तुम्ही बनवली नाही कोजागिरी? अच्छा, म्हणजे तुम्ही अश्विन पौर्णिमा बनवली. तर बघा आज बनवली, अनेक लोकांनी काल बनवली बघा. तर ही जी परंपरा आहे, खरं तर ही परंपरा भगवंताच्या काळापासून आहे. कारण प्रजापती गौतमीने रात्रभर जे चिवर आहे म्हणजे रात्रभर कापूस बिनून आणला होता, त्या कापसाचं तिनं सूत तयार केलं होतं, ते स्वतः सूत तिनं विणलं होतं, त्याचे धागे तयार केले, त्या धाग्याला पुन्हा विणलं आणि पुन्हा त्याचं चिवर निर्माण केलं, त्याला कलर दिला, त्याला पुन्हा कटिंग करून त्याचं शिवलं. म्हणजे अशा प्रकारे पूर्ण या 24 घंट्यामध्ये प्रजापती गौतमीने सूत कातलं, कापूस आणला, त्याला विणलं, त्याला कलर दिला, त्याचं चिवर तयार केलं आणि अत्यंत परिश्रमाने एकाच दिवशी प्रजापती गौतमीने ते स्वतः चिवर निर्माण केलं होतं आणि त्यामुळे त्याला बघा कठीण चिवरदान असं म्हटलं जातं. म्हणजे स्वतः सूत कातणे, स्वतः त्याला विणणे, स्वतः त्याला रंग देणे, स्वतः त्या चिवराला तयार करणे ही अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे आणि ती एकाच दिवसामध्ये करायची असते, त्याला कठीण चिवरदान असं म्हणतात. आणि आजच्या या अश्विन पौर्णिमेच्या दिनी प्रजापती गौतमीने भगवंताला देण्याच्या उद्देशाने ते कठीण चिवरदान शिवलं होतं. ती भगवंताकडे त्याने भगवंताला म्हणते, भगवान हे मी अत्यंत श्रद्धेने तुमच्यासाठी चिवर शिवला आहे. भगवान सूत कातताना सुद्धा, सूत विणताना सुद्धा, ते चिवर शिवताना सुद्धा, रंग देताना सुद्धा, त्याला सुकवताना सुद्धा, सर्व प्रकारच्या प्रक्रिया करत असताना भगवान माझ्या चित्तामध्ये फक्त तुमचाच विचार होता आणि हे चिवर मी तुम्हाला दान करत आहे. तेव्हा भगवंत म्हणतात की प्रजापती गौतमी तू हे चिवर संघाला दान कर, दुसऱ्यांदा सुद्धा, तिसऱ्यांदा सुद्धा. आणि शेवटी भगवंत म्हणतात की तुझ्या जीवनामध्ये जर तुला असीम पुण्याचा लाभ करून घ्यायचा असेल तर हे चिवर तू संघाला दान कर आणि संघाला ते दान केलं जातं. भगवंत त्याचं विशेष महत्व सांगताना असं म्हणतात की संघाला का दान करावं, कारण संघामध्ये सर्वच भिक्षू असतात, संघामध्ये पृथकजन सुद्धा असतात, संघामध्ये श्रोतापन्न असतात, सकृतागामी असतात, अनागामी असतात, अरहंत असतात, प्रत्येक बुद्ध असतात, सम्यक संबुद्ध असतात
आणि त्यामुळे हे जे चिवरदान आहे तर संघाला दिल्यामुळे, मला जर दिलं तर मला फक्त वैयक्तिक दान होऊ शकते, परंतु हे संघाला दिल्यानंतर संघाला हे दान दिल्यामुळे महान आणि असीम असं पुण्य होऊ शकते, कारण संघाचा सदस्य सुद्धा मी आहे, मी सुद्धा संघामध्येच येतो. अशा पद्धतीने आजच्या या अश्विन पौर्णिमेच्या दिनी बघा प्रजापती गौतमीने स्वतः चिवरदान केलं होतं, आणि त्यामुळे या पौर्णिमेला चिवरदान करण्याची जी परंपरा आहे ती महान आणि असीम अशी परंपरा आहे. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा आपल्याला कुशल कर्म पुण्यकर्म करण्याची संधी उपलब्ध होत असते, तेव्हा तेव्हा आपण अशा प्रकारचं चिवरदान दान पुण्य आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण त्यामुळे एक असीम पुण्यता आपल्या जीवनामध्ये आपल्याला म्हणजे प्राप्त होत असते. आणि त्यामुळे सातत्याने अशा प्रकारचं कुशल कर्म पुण्यकर्म आपण आपल्या जीवनामध्ये करायचं असतं. आजच्या पौर्णिमेचा दुसरा सुद्धा विशेष एक महत्व आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा महामाया सिद्धार्थ बोधिसत्वाला जन्म देते आणि मृत्यूला प्राप्त होत असते, कितव्या दिवशी? 7व्या दिवशी आहे. 7 दिवसानंतरच महामाया मृत्यूला प्राप्त होत असते, आणि तिच्या असीम पुण्यामुळे साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे, तुषित देवभवनामध्ये महामायेचा जन्म होत असतो. तर भगवंत स्वतः आपल्या मातेवरती अनुकंपा म्हणून तुषित देवतामध्ये तुषित भवनामध्ये म्हणजे वर्षावास करत असतात, आणि तिथे महामाईला अभिधम्माचा उपदेश करत असतात. त्यानंतर पुन्हा जे संकेशा म्हणून एक ठिकाण आहे तिथे भगवंत येत असत आणि पुन्हा सारीपुत्तांना उपदेश करत असत, आणि सारीपुत्त मग पुन्हा भिक्षूंना उपदेश करत असत. म्हणजे अशा प्रकारची ही परंपरा आहे. असं म्हटलं या पौर्णिमेला भगवंताने म्हणजे हा जो वर्षावास आहे, हा वर्षावास भगवंताने तावतीस भवनामध्ये सुद्धा एक वर्षावास केला होता, असं म्हटलं आहे, आपल्या मातेवरती अनुकंपा करण्यासाठी. कारण भगवंताने माता पितु पठ्ठानं पुतदारस संग हो अनाकुलाच कम्मंता एतं मंगलमुत्तमं अशा प्रकारचा उपदेश दिला बघा महामंगल सूत्रामध्ये. कारण मातापित्यांचे असीम आपल्यावरती उपकार असतात. मातापित्यांच्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. संपूर्ण जीवनभर जरी मातापित्यांची आपण सेवा केली तरी सुद्धा मातापित्यांच्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. आणि त्यामुळे सातत्याने आपण मातापित्यांची सेवा केली पाहिजे. मातापित्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष रूपाने भगवंताने स्वतः बघा मातापित्यांची सेवा केली आहे. आपल्या पित्यांना सुद्धा धमामध्ये प्रतिष्ठित केलं, आपल्या मातेला सुद्धा धमामध्ये प्रतिष्ठित केलं, प्रजापती गौतमीला सुद्धा संघामध्ये स्थामिल करून तिला सुद्धा सद्धमामध्ये प्रतिष्ठित केलं. म्हणजे मातापित्यांचे अनंत आणि असीम आपल्यावरती उपकार असतात, ज्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. भगवंत एका ठिकाणी भिक्षूंना उद्देशून सुद्धा म्हणतात की भिक्षूंनो, जर तुम्ही तुमच्या परिवारामध्ये जर एकटेच असाल, म्हणजे मातापित्यांना एकुलता एक मुलगा आहे, मुलगी नाही, केवळ मुलगा आहे, आणि तो मुलगा जर समजून घ्या भिक्षू झाला, एकुलता एक मुलगा आहे मातापित्यांना, आणि तो जर भिक्षू झाला, तो जर प्रवर्जित झाला, तर मग मातापित्याची सेवा कोण करेल? मातापित्याची सेवा तर कोणी करणार नाही. तर भगवंत असे म्हणतात, जर तुम्ही तुमच्या मातापित्यांना जर एकुलते एक जर पुत्र असाल तर तुमची उपजीविका करण्यासाठी तुम्ही 7 घरं भिक्षाटन करू शकता. परंतु तुमचे माता पिता जर तुमच्याकडे वास्तव्य करत असतील, तुमच्याकडे जर राहत असतील, तर अधिक तुम्ही घरी सुद्धा भिक्षाटन करू शकता. म्हणजे 7 पेक्षा अधिक सुद्धा तुम्ही भिक्षाटन आपल्या माते पित्यांसाठी करू शकता. म्हणजे पात्रामध्ये दिलेलं भोजन सुद्धा आपल्या माते पित्यांना आपण देऊ शकतो. एवढी बघा भगवंताने मुभा दिलेली आहे. कारण माते पित्यांचे अनंत उपकार आहे. आपण या संसारामध्ये जे जीवन जगतोय तर माता पित्यांमुळेच तर जगतो. माता पिता जर नसते तर या संसारामध्ये आपण बघा जन्मास आलो नसतो. आपल्यामध्ये जेवढे काही चांगले गुण आहे, जेवढे काही सद्गुण आहे, ते सर्वच्या सर्व सद्गुण माता पित्यांमुळे आपल्याला प्राप्त झालेले असतात. जे वाईट गुण असतात आपल्यामध्ये ते माता पित्याचे असतात का? ते बिलकुल नसतात. आपल्यामध्ये जेवढे काही वाईट गुण असतात तर ते माता पित्याने दिले नसतात, तर ते आपण आपल्या संगतीमुळे, आपण आपल्या कर्मामुळे, आपण आपल्या व्यवहारामुळे, आपल्या आचरणामुळे हे दुर्गुण आपल्यामध्ये निर्माण होत असतात.
परंतु जेवढे काही चांगले सद्गुण आहे ते सर्वच्या सर्व चांगले सद्गुण बघा मात्या पित्यांमुळे आपल्याला प्राप्त होत असतात आणि त्यामुळे मात्या पित्यांचे अनंत आणि असीम असे आपल्यावरती उपकार असतात. मात्या पित्यांची आपण खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे. प्रत्यक्ष रूपाने बघा भगवंताने सुद्धा आपल्या मात्या पित्यांची सेवा केलेली आहे आणि त्यामुळे हा अत्यंत मंगलकारी असा उपदेश भगवंताने या आषाढ पौर्णिमेच्या दिनापासून अश्विन पौर्णिमेपर्यंत जो वर्षावास असतो त्या वर्षावास समारंभाच्या निमित्ताने पवारणा दिनाच्या निमित्ताने भगवंताने अशा प्रकारचा उपदेश दिला आणि त्यामुळे आपण सुद्धा भगवंताच्या या सद्धमाला जाणावं, समजून घ्यावं. आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा त्या संधीचा सदुपयोग आपण केला पाहिजे. थोकंग थोकंग पुण्य करोती असं भगवंताने म्हटलं आहे. थोडे थोडे पुण्यकर्म, थोडे थोडे कुशल कर्म आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे, कारण पुण्याचा संचय हा सुखकारक असतो. अधिक अधिक पुण्य आपण केले पाहिजे, पुन्हा पुन्हा ते पुण्य केले पाहिजे, कारण पुन्हा पुन्हा केलेलं कुशल कर्म, पुन्हा पुन्हा केलेलं पुण्यकर्म आपण आपल्या जीवनामध्ये सुखाला प्राप्त होण्यासाठी सहाय्यक ठरत असते. आपण अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म पुन्हा पुन्हा करू नये. कर्म करू नये, वाईट कर्म केले, पाप कर्म केलं, अकुशल कर्म केलं आणि आपल्याला जर त्याची जाण झाली, ते जर आपण समजून घेतलं, आपल्याला समजलं, तर पुन्हा तशा प्रकारचे कर्म आपण करू नये. परंतु पुण्यकर्म मात्र आपण पुन्हा पुन्हा केले पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे आणि त्यामुळे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये सातत्याने कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं, दान कर्म करावं, शीलाचं पालन करावं. जेव्हा जेव्हा संधी आपल्या जीवनामध्ये उपलब्ध होते तेव्हा तेव्हा आपण उपोषित शील सुद्धा धारण केलं पाहिजे. आज बऱ्याच महिलांनी उपोषित शील धारण केलं. पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, अष्टमी असेल, या 4 दिने हे 4 उपोषित शील सुद्धा आपण धारण केले पाहिजे. म्हणजे 8 शीलाचं आपण पालन केलं पाहिजे. प्राण्यांची हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, अकुशल कर्म, ब्रह्मचर्याचं पालन माझ्या जीवनामध्ये करेल, मी खोटं बोलणार नाही, मी कुठल्या प्रकारच्या मादक पेयाचं सेवन करणार नाही, त्यानंतर उच्च आसनावरती झोपणार नाही, स्वतःला सजवण्यासाठी कुठल्या प्रकारचा मेकअप करणार नाही, अवेळी मी भोजन करणार नाही. भोजनाचं मात्र आपल्या लक्षात बरोबर राहते, 12च्या आतमध्ये जेवलं पाहिजे. 12च्या नंतर काटा गेलाच नाही पाहिजे. 12च्या नंतर जर काटा गेला समजून घ्या मग उपवासात गेलं कामातून. अशी लोकांची धारणा आहे बघा. सगळा खाण्यावर जोर, म्हणजे फक्त 12च्या आतमध्ये जेवलं का कार्यक्रम सगळा संपला, बाकी मग भांडण करा आहे की नाही, एकमेकांना मारा, एकमेकांना भांडा, एकमेकांना बोला, आहे की नाही, काही बाकीचं करा, बाकीचं सगळं चालते, फक्त 12च्या आतमध्ये भोजन केलं पाहिजे म्हणजे उपवासच झालं असं बघा बऱ्याच लोकांना वाटते. तर तसं काही नाही. म्हणजे भोजनच फक्त नाही आहे तर बाकीचे शिले महत्वाचे आहे की नाही, बाकीच्या शिलाचं सुद्धा आचरण महत्वाचं आहे. भोजन 12च्या आतमध्ये यासाठी करावं की 12च्या नंतर भोजन केल्यानंतर आपल्यामध्ये प्रमाद उत्पन्न होतो, आपल्यामध्ये आळस उत्पन्न होत असतो आणि आळस उत्पन्न होणे, प्रमाद उत्पन्न होणे म्हणून भोजन हे योग्य वेळी केलं पाहिजे. म्हणजे 10 ते 11:30 12च्या आतमधली ही जी वेळ असते तर योग्य भोजनाची वेळ असते आणि त्यामुळे तर भगवंताने भिक्षूंना भोजनाची वेळ दिली, कारण या वेळेमध्ये जर भोजन केलं तर आपल्यामध्ये प्रमाद उत्पन्न होत नाही, आपल्यामध्ये आळस उत्पन्न होत नाही, आपल्यामध्ये तंद्री उत्पन्न होत नाही आणि त्यामुळे योग्य प्रकारचा आहार आपण उपवास दिनाच्या निमित्ताने केला पाहिजे. नाहीतर मग ते उपवास लोक करतात बघा. सकाळी नाश्ता असतो, सकाळी नाश्ता भगरीचा, नंतर मग शेंगदाणे, नंतर साबुदाणा, नंतर मग 2-4 फळं, 2-4 केळी, नंतर काय काय आणि म्हणतात आमचा उपवास आहे. म्हणजे दिवसभर नुसतं त्या बकरीसारखं चरतच राहतात आणि म्हणतात की आम्हाला उपवास आहे म्हणतात. काय काय लोक बघा खाण्यासाठीच उपवास करतात, तर खाण्यासाठी उपवास नसते. उपवासत आणि उपवास यामध्ये खूप मोठा फरक आहे की नाही. उपवासत भगवंताने शीलाचं आचरण करण्यासाठी, शीलाचं अनुसरण करण्यासाठी उपवासत शील सांगितलं. काल एक आई म्हणे भंतेजी आता उद्या तर कार्यक्रमाचं भोजन 2 वाजता आहे म्हणे. काल आजची गोष्ट समजून घ्या. आणि मला तर मग उपवासत आहे म्हणे, मग मी जेवू कधी, मला एकदा घरी जेवा नंतर इकडे जेवा, दोन्ही वेळेस भोजन होऊन जाते. नाही ना भंतेजी मग उपवास माझा होणार नाही. आई उपवास म्हणजे फक्त भोजन नाही, ऐक ना. लोकांना असं वाटतं की उपवास म्हणजे फक्त भोजन, तर बिलकुल नाही आहे. तर उपवास म्हणजे 8ही शीलाचं अगदी काटेकोरपणे तंतोतंत आपण आपल्या जीवनामध्ये बघा पालन केलं पाहिजे.
भोजन सुद्धा मर्यादित असावं, भोजन सुद्धा त्याची मात्रा असावी, योग्य मात्रा जर भोजनाची असेल, कारण भोजन सुद्धा आपल्याला आळस निर्माण करण्यासाठी, प्रमाद निर्माण करण्यासाठी, तंद्री निर्माण करण्यासाठी, झोपा येण्यासाठी भोजन सुद्धा कारणीभूत असते. आणि त्यामुळे योग्य प्रमाणामध्ये भोजन आपण, योग्य प्रकारचा आहार आणि योग्य प्रकारचा विहार उपसताच्या निमित्ताने बघा आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. आणि त्यामुळे आपण सुज्ञ आहात, आपण जाणकार आहात. नक्कीच आपल्या जीवनामध्ये सातत्याने आपण शील पालन करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा, दान पुण्य करावं आणि एकंदरीत आपल्या जीवनामध्ये जेवढे काही कुशल कर्म, पुण्यकर्म आपल्याला करता येतील तेवढे कुशल कर्म, तेवढे पुण्यकर्म आपण करण्याचा प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी, या अश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने जे जे काही तुम्ही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, दान कर्म केलं, या संपूर्ण दान कर्माच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी वेळेचा अभाव व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.